महत्त्वाची योजना आपण या ठिकाणी बघणार आहोत. लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 15 लाख रुपयापर्यंत जवळपास लोन मिळणार आहे. काय आहे योजना लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. जे काही बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. लक्षात घ्या, एकदा बेस्ट ऑपॉर्च्युनिटी बघा तुमच्यासाठी. जवळपास 5 लाख रुपये ते 15 लाख रुपयापर्यंत तुम्ही लोन या ठिकाणी मिळवून घेऊ शकता. त्याच्यावर इंटरेस्ट सबसिडीसुद्धा आहे. लक्षात घ्या. नेमकं हे महामंडळ म्हणजे नेमकं काय आहे, तर ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. या ठिकाणी मराठा समाज व आर्थिकदृष्ट्या मागास घटकासाठी ही सुरू करण्यात आली. याचा मेन उद्देश काय आहे, जॉब सीकर व जॉब क्रिएटर बनवणे. सेल्फ एम्प्लॉयमेंट, बिझनेस लोन असिस्टंट, इंटरेस्ट सबसिडी आणि स्टार्टअप ग्रोथ या सगळ्या गोष्टीसाठी काय करणं, सपोर्ट उपलब्ध करणं. आणि मेन उद्देश म्हणजे ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम मिळवून देणं. हा महत्त्वाचा उद्देश या अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आहे. लक्षात घ्या. स्थापना व अधिकृत माहिती आहे. जी काही स्थापना आहे 1956 कायद्याअंतर्गत 1998मध्ये या ठिकाणी झाली आहे. तुम्ही या ठिकाणी ही बघू शकता बघा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो, तो विषय म्हणजे याचं उद्दिष्ट काय आहे. आपण वरतीच बघितलं त्या प्रकारे जे काय आर्थिकदृष्ट्या मागास आहेत अशा युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. शेतीपूरक उद्योग, लघु उद्योग, वाहतूक प्रक्रिया, विपणन, पुरवठा यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. सुशिक्षित बेरोजगार युवकांचा आर्थिक स्तर उंचावणे. मराठा समाजातील युवकांचा औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील सहभाग वाढविणे. हा आहे या ठिकाणी मेन उद्देश. महामंडळाची प्रमुख कर्तव्य राज्यातील मराठा समाजातील अधिकाधिक युवक युवतीपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे. महत्त्वपूर्ण बदल आहे. लक्षात घ्या, महामंडळाच्या स्थापनेपासून राबविण्यात आलेल्या योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी होत्या. हे महत्त्वाचं आहे. हे या ठिकाणी माहिती महत्त्वाची आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं येतं की पात्रता काय पाहिजे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. मराठा समाजातून तो प्राधान्य केलेलं त्यानं पाहिजे. त्याचं वय हे 18 ते 50 वर्षाच्या मध्ये असावं. बेरोजगार आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला व्यवसाय करण्याची इच्छा असावी, बळजबरी नाही. योजनेचा उद्देशच आहे की त्या व्यक्तीला गरज असावी. कागदपत्र डॉक्युमेंट काय महत्त्वाची आहेत. आधार कार्ड महत्त्वाचं आहे, पॅन कार्ड महत्त्वाचं आहे, इन्कम सर्टिफिकेट महत्त्वाचं, कास्ट सर्टिफिकेट, बँक पासबुक, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि फोटो. या प्रकारे ही डॉक्युमेंट महत्त्वाची आहेत. अर्ज कसा करायचा, शेवटी लक्षात घ्या, ऑफिशियल साईटला भेट द्यायची, रजिस्ट्रेशन करायचं, लॉग इन आणि फॉर्म फिलअप करायचा. डॉक्युमेंट अपलोड करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि क्लिअर डॉक्युमेंट लक्षात घ्या, कोणते पाहिजेत, कशी पाहिजेत, एखादं एक्सपायरी डेट त्याची संपलेली आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. व्हेरिफिकेशन प्रोसेस आणि लोन अप्रुव्हल. जे काही अधिकारी आहेत ते एकदा व्हेरिफिकेशन करतात. आणि ही वेबसाईट आहे महत्त्वाची बघा, www.mahapedc म्हणजे महापेडेक.org म्हणजे ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, हे महामंडळ आहे, त्याची वेबसाईट आहे. यामध्ये कोणते व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता, तर ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे, पोल्ट्री फार्म आहे, डेअरी बिझनेस आहे, किराणा शॉप आहे, स्मॉल इंडस्ट्री आणि डिजिटल सर्व्हिस म्हणजे तुम्ही सेतू वगैरे टाकू शकता. या ठिकाणी काही टिप्स तुमच्यासाठी आहेत. स्ट्रॉंग प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, म्हणजे आपल्याला कर्ज मंजूरच झालं पाहिजे. त्याचं EMI हे वेळेत भरलेले आपण पाहिजे. योग्य बिझनेस निवडा आणि बँक फॉलोअप ठेवा. बघा,
ह्या चुका करू नका, लक्षात घ्या. चुकीचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू नका, डॉक्युमेंट इनकम्प्लीट ठेवू नका आणि बँक फॉलोअप न करणं ही महत्त्वाची चूक असते, लक्षात घ्या. ही सगळी माहिती महत्त्वाची आहे. ज्यांना अजूनही बिझनेस करायचा आहे, बिझनेस करायची इच्छा आहे परंतु काय मार्ग सापडत नाही, त्या व्यक्तींसाठी ही महत्त्वाची योजना आहे. त्यांनी लगेच अर्ज करा आणि काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय